नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, गुणोत्तर आणि प्रमाण या संबंधीचं अत्यंत महत्त्वाचं उदाहरण तुम्हाला समजावून देण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलोय। आणि ते उदाहरण कोणतं आहे मित्रांनो, ते तुमच्या लगेच लक्षात येईल। समजा मित्रांनो, एस बी म्हणजे ए आणि बी हे प्रमाणात असतील तर ह्या किमती आहे 5:7। एस बी आहे 5:7। जर ए बरोबर 15 असेल तर बी बरोबर किती, असा प्रश्न जेव्हा येतो मित्रांनो, त्यावेळेस आपल्या पटकन लक्षात येतं इथं ए म्हणजे 5 आहे, बी म्हणजे 7 आहे। ए जर 5 असेल तर बी म्हणजे 7 असणार। मग ए जर 15 असेल तर बी किती? ए इथं 5 होता ना, 5च्या 3 पट 15 झाला। 5च्या 3 पट 15 झाला। ए 5 होता तो 15 झाला। मग बी सुद्धा 3 पट होईल, 7त्रिक 21 होईल। तर हे उदाहरण कसं सोडवायचं हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो। याच्याही पुढे जाऊन मित्रांनो, एस बी हा दिला तुम्हाला 4:3, बी सी हा दिला तुम्हाला 2:5, तर एचे सी सी प्रमाण किती असा प्रश्न आला, मग मात्र आपली गडबड होऊन जाते। कारण मित्रांनो, इथं ए ची किंमत 4 आणि बी ची किंमत 3 असं प्रमाण जर मानलं तर इथं बी ची किंमत 3 आहे, पण इथं बी ची किंमत मात्र 2 येते आणि सी ची किंमत 5 येते। अशा वेळेस ए ला सी, ए चं सी सी प्रमाण काढायला आपल्याला अडचण येते मित्रांनो। काही काळजी करायची नाही, ह्या व्हिडिओत आपण समजावून घेणार आहोत। आणि सर्वात अडचणीचा प्रश्न जो ह्या व्हिडिओत मी तुम्हाला समजावून देणार आहे तो कोणता आहे बघा मित्रांनो। एस बी आहे 2:3, बी सी आहे 4:3 आणि सी डी आहे 2:5। अशा वेळेस ए चं डी सी प्रमाण विचारलं तर ते कसं शोधायचं मित्रांनो? तर असे प्रश्न जेव्हा येतात त्यावेळेस आपली खूप अडचण होऊन जाते आणि आपल्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर सोडवता येत नाही। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या टाईपचा आणि ह्या टाईपचा हे दोनही प्रश्न चुटकी सरशी कसे सोडवायचे ना ते तुम्हाला समजावून देतो, आणि तेही अचूक। काही अडचण येणार नाही मित्रांनो, इतक्या सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून देणार आहे। त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगणारच आहे, पण तुम्हाला माहिती मित्रांनो, आपल्या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओमध्ये गणित हे पहिल्यांदा मी बेसिकने समजावून सांगतो। तर हे प्रश्न सोडवण्याचं बेसिक काय आहे ते तर समजावून सांगेलच, बेसिक समजल्यानंतर ट्रिक सुद्धा समजावून सांगतो मित्रांनो। बेसिक माहीत असल्यानंतर ट्रिक पाठ करायची गरज पडत नाही, बेसिक माहीत असलं की ट्रिक आपोआप आठवते। तर चला मित्रांनो, या टाईपचा प्रश्न कसा सोडवायचा याचं बेसिक आणि ट्रिक दोन्हीही समजावून घेऊया। प्रमाणासंबंधी मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न जो अत्यंत सोपा असतो तो असतो, दोन संख्यांचं प्रमाण दिलेलं असतं। एस बी आहे 2:7। जर ए बरोबर 8 असेल तर बी बरोबर किती, असा प्रश्न येतो मित्रांनो जनरली आपल्याला। हा प्रश्न सोडवायचा कसा असतो, तर इथं ए बी ची किंमत 2:7 म्हणजे हे प्रमाण आहे। ए जर 2 मानलं तर बी 7 असणार, पण इथं ए 2 मानला तर बी 7 असेल, पण इथं ए जर 8 असेल तर मग बी किती होईल? तर मित्रांनो, आपण याची मांडणी अशी करतो बघा, 2:7 तर 8 किती, अशी मांडणी होते बघा। किंवा परीक्षेमध्ये प्रश्न असा येतो, 2:7 ला 8 एक्स, तर एक्स ची किंमत किती, असाही प्रश्न विचारतात। हा आणि हा प्रश्न एकच आहे मित्रांनो, वेगळा प्रश्न नाहीये। तर मित्रांनो, याची मांडणी मी अशी करून दाखवली तुम्हाला। किंवा तुम्ही याची मांडणी अशी करू शकता बघा, ए छेद बी बरोबर 2:7 अशी मांडणी करू शकता। पुन्हा याच्या समोर ए 2 आहे, पण इथं ए मात्र 8 दिला ना, 8 एक्स बरोबर। अशी मांडणी केली तरी सुद्धा तुम्हाला एक्स ची किंमत मिळू शकते मित्रांनो। कशी बघा, इथं ए 2 आहे, 2 इथं मात्र 8 दिलाय, मग 2च्या किती पट वाढला तर 4 पट, बेचोक 8। मग बी 7 असताना हा सुद्धा 4 पटीनेच वाढेल। कारण प्रमाण हे नेहमी, प्रमाणाचं नेहमी लक्षात ठेवायचं, ज्या संख्या प्रमाणात असतात ना त्या सर्व संख्यांना कोणत्याही एका संख्येने गुणलं किंवा कोणत्याही एका संख्येने जर भाग जात असेल तर भाग दिला तर त्या प्रमाणात बदल नाही होत। मग इथं एका संख्येने गुणतोय आपण, 4 ने अंशाला गुणलं, 4 ने छेदाला गुणलं, 7 चौक 28,
तर इथं एक्सची किंमत इथं बी मिळणार आहे तुम्हाला 28. किंवा तुम्हाला मी सांगितलं याची मांडणी या पद्धतीने सुद्धा होऊ शकते मित्रांनो. तर हे अशा पद्धतीने जर आलं तर हे सोडवायचं कसं? तर सोडवण्याची पद्धत मित्रांनो पुन्हा तीच असणार. कोणती? 2 8 तर 7 किती? तर 2च्या 4 पट झाले तर 7चे सुद्धा 4 पट करा. 7 चौक 28 बरोबर. अजून मित्रांनो एक वेगळी पद्धत आहे हे सोडवण्याची. सर्वच मी तुम्हाला सांगून ठेवतो. तुम्हाला यातली जीही आवडेल ती करू शकता तुम्ही. बघा, ह्या संख्येला ए मानलं, हिला बी मानलं, हिला सी मानलं आणि हिला डी मानलं. तर याची मांडणी नेहमी ए छेद बी बरोबर सी छेद डी अशी होत असते बरोबर. आणि इथं लक्षात ठेवा मित्रांनो, बी आणि सीचा गुणाकार होतो. बी गुणिले सी बरोबर ए गुणिले डी. आलं लक्षात? आता बी गुणिले सी म्हणजे काय? तर ह्या मधल्या दोन संख्यांचा गुणाकार आणि ह्या संख्यांचा गुणाकार हा सारखाच असतो, नेहमी लक्षात ठेवायचं. बघा, बी गुणिले सी म्हणजे 7 गुणिले 8 बरोबर ए गुणिले डी म्हणजे 2x. मग आता हे 7 8 56 होतील. 2 गुणाकारात इकडे भागाकारात येतील बरोबर x. आणि 2ने जर भाग दिला तर बे 2 4 1 उरला, बे 8 16 x बरोबर पुन्हा 28 उत्तर आलं. आलं लक्षात मित्रांनो? म्हणजे 4 संख्या जर प्रमाणात असेल, ह्या 4 संख्या प्रमाणात आहे बघा, 4 संख्या प्रमाणात असतात तेव्हा मधल्या दोन संख्यांचा गुणाकार हा उरलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. त्या 4 संख्या प्रमाणात असतील तर बघा 7 8 किती होतात? 56 होतात. मग इथं 28 उत्तर आलं ना. 28 दुने सुद्धा 56 झाले. तेव्हाच हे प्रमाण कायम राहील. तर 4 संख्या जेव्हा प्रमाणात असतात तेव्हा लक्षात ठेवायचं मधल्या दोन संख्यांचा गुणाकार हा उरलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. त्याचं हे सूत्र आहे, ज्यावरून आपण हे तयार करू शकतो समीकरण. आलं लक्षात मित्रांनो? किंवा पटीवरून जरी सोडवलं तरी चालेल. तर प्रमाणासंबंधी हा एक प्रश्न झाला. 4 संख्या प्रमाणात असतील तर. याच्याही पेक्षा पुढचा प्रश्न येतो मित्रांनो, तो म्हणजे काय? 3 संख्या प्रमाणात असतील तर ते कसं सोडवायचं ते समजावून घेऊया. असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. ह्या 3 संख्या दिल्या आहे, समजा ही ए आहे, ही बी आहे आणि सी आहे. ह्या 3 संख्या प्रमाणात आहे असं समजा. ह्या 3 संख्या प्रमाणात आहे तर एक्सची किंमत किती? एक्स बरोबर किती असा प्रश्न विचारला जातो. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, 3 संख्या प्रमाणात असताना मधल्या संख्येचा नेहमी वर्ग करायचा आणि बरोबरच्या उजव्या साईडला कडेच्या 2 संख्या गुणाकारात मांडून टाकायच्या. हे समीकरण तयार झालं की तुम्हाला याचं उत्तर मिळेल. आलं लक्षात मित्रांनो? इथंही तसंच होईल. काय करायचं? 3 संख्या प्रमाणात असताना मधल्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. मधल्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. म्हणजे ह्या दोन्ही संख्या सारख्या होतील. यांचं हे सोडवलं की डावी आणि उजवी बाजू सारखी होईल. तर मित्रांनो हे काही जास्त अवघड नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला हे 2 उदाहरणं समजावून देतो. मधल्या संख्येचा वर्ग आला 36, हे 2 गुणाकारात ते भागाकारात जातील बरोबर x. x ची किंमत मिळाली मित्रांनो तुम्हाला 18. 18 दुने 36 होतात की नाही? 2 ने जर 36 ला भाग दिला तर 18 उत्तर मिळेल. x ची किंमत मिळाली मित्रांनो तुम्हाला. आता इथं पुन्हा तसंच आहे बघा. काय सांगितलं? 3 संख्या प्रमाणात असतील तर हे 2 जे टिंब दिलेले असतात मध्ये, याचा अर्थ ह्या 3ही संख्या प्रमाणात आहेत. तर काय करायचं? मधल्या संख्येचा वर्ग. मधल्या संख्येचा वर्ग म्हणजे मधली संख्या घेऊन पूर्ण कंसाचा वर्ग करावा लागेल, तेव्हा मधल्या सर्व संख्यांचा वर्ग होईल गुणिले उरलेल्या 2 संख्यांचा गुणाकार बरोबर. आता 1 चा वर्ग 1 येतो, 3 चा वर्ग 9 येतो आणि हा 2 गुणाकारात इकडे येऊन काय होईल? भागाकारात जाईल बरोबर x. आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, अपूर्णांकाचा भागाकार करतच नाही आपण. अपूर्णांकाचा भागाकार करण्याऐवजी गुणाकार करतो. पहिला अपूर्णांक तसाच ठेवा, भागाकाराच्या ऐवजी गुणाकार करा आणि 2/1 आहे ना त्याचा गुणाकार व्यस्त लिहा बरोबर x. आणि मग x ची किंमत काय होईल? 1 ने 1 ला गुणलं 1 आणि 9 दुने 18. ही झाली मित्रांनो x ची किंमत. तर ह्या x च्या जागेवर असणार आहे 1/18. 4 संख्या प्रमाणात असतील तर तुम्हाला काय करायचं, कसं सोडायचं ते समजावून दिलं. 3 संख्या प्रमाणात असतील तर त्या सुद्धा कशा सोडायच्या तेही समजावून दिलं. आता खरी गडबड आहे मित्रांनो, ज्या उदाहरणासाठी हा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला देतोय तर ती उदाहरणं आता समजून घेऊया. त्याचं बेसिक पहिल्यांदा समजून घेऊ आणि मग आपण जाणार आहोत ट्रिककडे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला जर आवडला तर आपला व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही. चला तर समजून घेऊया पुढचं उदाहरण. समजा मित्रांनो ए ला बी आहे 4/7 आणि 20C आहे 7/10. तर इथं प्रश्न काय येईल बघा. एचं CC प्रमाण किती
किंवा ABC यांचं प्रमाण कसं आहे असाही प्रश्न येऊ शकतो. तर चला मित्रांनो हा प्रश्न समजावून घेऊया. बघा इथं ASB इथं मांडून घेतो. बघा ASB आहे 4:7 आणि BC आहे 7:10. इथं लक्षात घ्या मित्रांनो, A ची किंमत जर 4 असली आणि B ची किंमत जर 7 असली तर मित्रांनो ह्या खालच्या प्रमाणानुसार चेक करूया. इथं दोन्ही प्रमाणामध्ये B सेम आलाय. बघा इथं B आहे आणि इथं B आहे. तर ह्या दोन्ही प्रमाणामध्ये B ची किंमत बघा इथं 7 आहे आणि इथं B ची किंमत 7 आहे. बघा B7 C10, इथं B7 A4. दोनही प्रमाणामध्ये B ची किंमत सारखीच आहे मित्रांनो. त्यामुळे इथं B जो आहे तोच B इथं आहे. याचा अर्थ A, B आणि C हे असं प्रमाणात लिहिलं तरी चालेल. म्हणजेच 4, 7, 10 असं प्रमाण लिहिलं तरी चालेल, कारण B ची किंमत दोन्ही प्रमाणामध्ये सारखीच आहे. खरी गडबड कुठं होणार आहे ते मी समजावून देणार आहे मित्रांनो, काळजी करू नका. हे मी मुद्दाम तुम्हाला का सांगितलं, कारण इथं B ची किंमत सारखी आहे. त्यामुळे तुम्हाला हे प्रमाण लिहायला काही अडचण नाही. 4, 7, 10 A 4 असेल तर B 7 असेल, C 10 असणार. मग AC विचारला तुम्हाला तरी काही अडचण नाही. A आहे 4 आणि C आहे 10. 4, 10 याच्याही पुढे मित्रांनो ज्यावेळेस असं प्रमाण येतं त्यावेळेस ते अति संक्षिप्त रूपात लिहायचं असतं. म्हणजे काय, त्याला कोणत्या तरी एका संख्येने भाग द्या म्हणजे अजून लहान रूप तयार होईल. तर 2 आणि भाग जातो 4 ला, 2 आणि 5 ला जातो. बे 2 4 आणि बे 5 10. तर हे झालं मित्रांनो Aचं CC असलेलं प्रमाण. 4 10 किंवा 2 5 दोघंही किमती सारख्याच आहे. पर्यायामध्ये जे उत्तर असेल ते तुमचं उत्तर असणार मित्रांनो. तर चला आता खरी गडबड कुठं होणार आहे बघा मित्रांनो. मी इथं चेंज करून टाकतो जरा. आता मी देतो इथं 3 5. आता सर्व बदल झालाय. आता मात्र तुम्हाला हे उदाहरण सोडवायला जरा अडचण येईल आणि ती अडचण दूर व्हावी मित्रांनो, म्हणूनच तर हा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन आलोय. खरी अडचण ज्या उदाहरणामध्ये येते ते उदाहरण आता समोर दिसतंय तुमच्या. बघा ASB आहे 4 7 आणि BC आहे 3 5. आता काय करायचं मित्रांनो, पुन्हा एकदा समोर लिहून घेऊ. ASB आहे 4 7, Aचं BC प्रमाण आहे 4 7 आणि Bचं CC प्रमाण आहे 3 5. आता बघा मित्रांनो, इथं B आहे 7 आणि इथं B आहे 3. B इथं पहिल्या प्रमाणामध्ये B ची किंमत वेगळी आहे आणि दुसऱ्या प्रमाणामध्ये B ची किंमत वेगळी आहे. तुम्हाला मात्र ABC असं प्रमाण विचारलं, म्हणजे याचा अर्थ हे दोनही प्रमाण एकत्र करून विचारलं. अशा वेळेस हे सोडवायचं कसं, तर आपला साधासा नियम काय आहे, B सारखा दोन्ही प्रमाणामध्ये B समान आहे ना, B अक्षर समान आहे ना, मग इकडे B ची किंमत सुद्धा सारखीच असली पाहिजे. काय करावं लागेल त्यासाठी, सोपी आयडिया आहे मित्रांनो. काय, इथं 7 आहे, इथं 3 आहे, मग याला जर 3 ने गुणलं तर 7 त्रिक 21 होतील आणि याला जर 7 ने गुणलं तर 7 त्रिक 21 होतील. म्हणजे इथं B 21 होईल, इथं सुद्धा B 21 होईल का नाही मित्रांनो. आणि प्रमाणाची गंमत हीच आहे मित्रांनो, जे प्रमाण दिलेलं असतं त्या प्रमाणातल्या सर्व संख्यांना कोणत्याही एका अंकाने जर गुणलं तर त्या प्रमाणात बदल नाही होत, त्याची किंमत आहे तीच राहते. मग हे 4 7 जे प्रमाण आहे त्याला आपण 3 ने गुणू, काय प्रमाण तयार होईल, 3 ने गुणलं 4 त्रिक 12 आणि 7 त्रिक 21. आता बघा A ची किंमत 12 आली, B ची किंमत 21 झाली. इथं मात्र 7 ने गुणावं लागेल, मग याची किंमत काय होईल, 7 त्रिक 21 आणि 7 5 35. आलं लक्षात. B ची किंमत 21 झाली, C ची किंमत 35 झाली. इथं B ची किंमत 21, इथं B ची किंमत 21 झाली. आता मात्र तुम्ही 12 21 आणि 35 हे प्रमाण घ्यायला काही अडचण नाही. आता हे तिन्ही असे तुम्ही प्रमाणात लिहू शकता. Aचं BC, Bचं CC प्रमाण आहे 12 21 35 आणि AC जर विचारलं तर 12 आणि 35, 12 35. आलं उत्तर मित्रांनो. तुम्हाला नाही लक्षात आलं मित्रांनो, अजून 2 उदाहरणं घेतो, पुन्हा एकदा समजावून देतो. इथं 2च प्रमाण दिले बघा, 2च दिले, 3 प्रमाण आले वेगवेगळे. त्या तीनही प्रमाणांचं एकत्रित प्रमाण विचारलं तरी सुद्धा हे उदाहरण कसं सोडवायचं ना ते सुद्धा समजावून सांगणार आहे मित्रांनो, त्यामुळे कुठेही जाऊ नका. चला अजून 2 उदाहरणं घेतो. 2 वेगवेगळी प्रमाणं दिलेली असताना त्याचं एकत्रित प्रमाण कसं काढायचं, हे एकत्रित प्रमाण आहे. हे 2 वेगवेगळे प्रमाण दिले त्याचं एकत्रित विचारलं
कसं काढायचं 2 उदाहरणं घेतो, पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून देतो आणि हे समजावून देताना लगेच ट्रिकही समजावून सांगतो. ट्रिक्स लक्षात आली रे आली की 3 प्रमाण येऊ द्या नाही तर 4 प्रमाण येऊ द्या, सर्वांचं एकत्रित प्रमाण कसं काढायचं ट्रिक वरून तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. तर चला मित्रांनो 2 उदाहरणं तुमच्या समोर आहे. पुन्हा एकदा एचं BC प्रमाण आहे 2:5 आणि Bचं CC प्रमाण आहे 10:3. तर A, B आणि C या तिघांचं एकत्रित प्रमाण किती असं विचारतात किंवा एचं CC प्रमाण किती काही विचारू दे मित्रांनो. इथं महत्त्वाचं काय आहे, इथं B पहिल्या प्रमाणात B आहे आणि दुसऱ्या प्रमाणामध्ये सुद्धा B आहे. मग दोन्ही ठिकाणी B अक्षर जर समान आहे तर त्याचं प्रमाणाची किंमत जी आहे ती सुद्धा समान असली पाहिजे. इथं B आहे 5, इथं B आहे 10. आता काय करावं लागेल मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं आहे B ची 5 आहे इथं B ची 10 आहे ना, तर मग याची 10 करा. 5 दुने 10 होतील की नाही, मग याचं नवीन प्रमाण तयार होईल. कसं 5 दुने 10 होतील, पण इथं 2 दुने 4 दोन्ही संख्यांना गुणावं लागेल. 4 10 होईल आणि इकडे मात्र B ची किंमत 10 आहे. याला काही करायची गरज नाही. 4 10 10 3, मग 4 10 3 हे झालं मित्रांनो A, B आणि C चं एकत्रित प्रमाण. Aचं CC विचारलं तर 4 3 होईल, Cचं AC विचारलं तर 3 4 होईल. आता काही अडचण नाही मित्रांनो. पण मित्रांनो इथं 2 प्रमाण दिली, एक आणि हे दुसरं 2 प्रमाण दिली, 3 प्रमाण आले, मग काय करायचं. तर अशा वेळेस आपल्याकडे ट्रिक माहिती पाहिजे. ट्रिक काय आहे मित्रांनो, तर इथं समान करून तुम्ही या ट्रिकचा उपयोग करू शकता. समान केलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. पण ज्यावेळेस 3 4 4 प्रमाण एकत्र येतील त्यावेळेस मात्र तुम्हाला समान करत बसायला तितका वेळ राहणार नाही, कारण ते खूप वेळ खाऊ काम होईल मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो काय करा, एस B आणि C हे 3 दिले ना, मग याची प्रमाण इथं जे दिले ते मांडून घ्यावं त्या पद्धतीने. बघा Aचं BC 2:5 आहे ना, Aचं BC 2:5 आहे असं त्याचं आखणीच करून घ्या, म्हणजे डोक्याला टेन्शनच राहणार नाही. बघा Aचं BC 2:5 आहे आणि याच्या खाली काय मांडायचं, तर दुसरं प्रमाण Bचं CC 10:3 आहे ना, तर इथं 10:3 आलं लक्षात मित्रांनो. आता लक्षात घ्या मित्रांनो, इथं एक जागा शिल्लक राहिली आणि इथंही एक जागा शिल्लक राहिली. या रिकाम्या जागेवर काय टाकायचं, खूप सोपी ट्रिक आहे मित्रांनो. ह्या ज्या रिकाम्या जागा आहे ना, ह्या रिकाम्या जागेवर मागचा किंवा पुढचा जो अंक असेल तो टाकून द्यायचा. याच्या पुढे कोणीच नाही आहे, मागे कोण आहे 5 आहे ना, तो टाकून द्या. इथं मागे कोणीच नाही, पुढे 10 आहे ना, तो टाकून द्या. 10 दुने 20, 10 5 50 आणि 5 त्रिक 15. अशा पद्धतीने मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला मिळेल. तुम्ही म्हणाल मित्रांनो की एस बी सी याचं उत्तर अगोदर 4 10 3 आलं होतं, 4 10 3 असं आलं होतं. हे मात्र वेगळंच आलंय. तर लक्षात घ्या, प्रमाण आल्यानंतर त्याचं अतिक संक्षिप्त रूप केलं तरी चालतं. इथं तीनही संख्यांना 5 ने भाग जाईल. 5 त्रिक 15, 5 10 50 आणि 5 चौक 20 आलं बघा. 4 10 3 किती सोपी आयडिया आहे. ही जी ट्रिक आहे मित्रांनो, या ट्रिकचा उपयोग कुठे होईल ना, ते तुमच्या लवकरच लक्षात येईल. चला ह्या सेम ट्रिकचा उपयोग करून हे पुढचं उदाहरण आपण सोडूया. हे पुढचं उदाहरण बघा, काय सांगितलं मी, एम एन आणि पी दिला आहे. एम एन आणि पी दिला, मांडून टाका असं. अशा पद्धतीने तुम्ही जर आखणी करून घेतली तर तुम्हाला त्याची जास्त अडचण होणार नाही, चुकणार नाही तुमच्याकडून. एम एनचं प्रमाण 4 7 आहे, लिहून टाकलं 4 7. त्याच्यानंतर एन पीचं प्रमाण आहे 3 5. ते अशा पद्धतीने एन पी 3 5 त्याच्या खालच्या ओळीत लिहिलं. आता इथं एक रिकामी जागा राहिली आणि इथं एक रिकामी जागा राहिली. येतं आहे लक्षात. काय सांगितलं मी, रिकाम्या जागेमध्ये मागचा अंक किंवा पुढचा अंक घ्या. पुढचा नाहीच आहे, मागचा घ्या 7. इथं पुढचा आहे 3, इकडे घ्या. आता गुणाकार करून टाका. 4 त्रिक 12, 7 त्रिक 21, 7 5 35. तीनही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो की एका नाही जात. 12 21 आणि 35. आता तुम्हाला एम एन पी विचारलं तर 12 21 35 हे झालं तिघांचं एकत्रित प्रमाण. एम पी विचारलं डायरेक्ट एम आणि पी तर 12 35 लिहून टाकायचं. 12 ला 35 हे झालं उत्तर. आता मित्रांनो खरी गंमत येणार आहे ती म्हणजे 3 वेगवेगळे प्रमाण दिली. इथे 2च दिले बघा, 1 2. इथे बी 1 आणि 2 2च दिले. 3 वेगवेगळी प्रमाण दिली तर त्याचं उत्तर कसं सोडायचं. मला माहिती मित्रांनो, 3 वेगवेगळी प्रमाण दिल्यानंतर असं एकत्रित प्रमाण जर विचारलं तर त्याचं उत्तर कसं शोधायचं हे खूप साऱ्या मित्रांना माहीत नसणार. आजच्या आपल्या व्हिडिओतून तो प्रश्न त्यांचा कायमचा दूर होणार मित्रांनो. आता यानंतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं ते उत्तर कधीही चुकणार नाही. प्रत्यक्ष प्रश्न घेऊ, व्यवस्थित समजून घेऊ.
तर चला मित्रांनो, हा प्रश्न आहे तुमच्या समोर. इथं प्रमाण किती आहे बघा. एचं BC दिलं, बीचं CC दिलं, Cचं DC दिलं. 3 वेगवेगळी प्रमाण दिली आणि विचारलं ABCD यांचं एकत्रित प्रमाण किती, किंवा Aचं DC प्रमाण किती, किंवा Aचं CC प्रमाण किती. आता मग एक लक्षात घ्या मित्रांनो, Aचं B, Bचं CC, Cचं DC एकत्र प्रमाण तुम्हाला मिळालं की तुम्हाला प्रश्न कसा येऊ द्या, Aचं DC विचारू द्या, Aचं CC विचारू द्या, कसाही प्रश्न आला मित्रांनो तरी तुम्हाला अडचण येणार नाही. कारण हे प्रमाण तुम्हाला एकदा कळलं की सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातात. पण ते काढायचं कसं, एकत्रित प्रमाण काढायचं कसं, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं तक्ता कसा तयार करायचा. याच्याही अगोदर मित्रांनो, जर प्रमाण दिलेलं असलं, इथं B आहे 3, इथं B आहे 4, इथं C आहे 1, इथं C आहे 2, वेगवेगळ्या किमती दिसत आहे मित्रांनो. याच्यासाठी सोपं बेसिक मी तुम्हाला काय सांगितलं की सगळ्यांच्या किमती सारख्या करून टाका. एकदा किमती सारख्या केल्या की आपोआप तुम्हाला हे उत्तर मिळेल. पण किमती सारख्या करायला गेले की तुम्हाला खूप वेळ लागेल. त्यासाठी सगळ्यात सोपी आयडिया काय, अक्षर किती आहे, A B C आणि D, 4 अक्षर आहे ना, A B C आणि D. मी सांगितलं तुम्हाला असा तक्ता आखून घ्या. तक्ता आखल्यानंतर सुरुवातीला जे प्रमाण दिलं ते लिहून घ्या. Aचं BC दिलंय 2:3 बरोबर. याच्या खालच्या ओळीत पुढचं प्रमाण Bचं CC 4:1, Bचं CC 4:1, त्याच्या पुढे 2:5, 2:5. ही मांडणी केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगितलं इथं जागा कोणकोणत्या शिल्लक राहिल्या बघा. प्रत्येकाच्या खाली संख्या आलीच पाहिजे. जागा इथं शिल्लक राहिली, इथं शिल्लक राहिली बरोबर. मी तुम्हाला सांगितलं जिथं जागा शिल्लक राहिली तिथं एक तर मागची संख्या घ्या किंवा पुढची घ्या. इथं कोणती संख्या घ्यायची, पुढे नाहीच तर मागची घ्यावं लागेल, 3 घेतला. इथं कोणती घ्यायची, मागची घ्या 3. आलं लक्षात. इथं पुन्हा जागा शिल्लक आहे, इथं मागची संख्या घ्यावं लागेल 1. इथं जागा शिल्लक राहिली, इथं 4 घ्यावं लागेल. इथं जागा शिल्लक आहे, इथं 2 घ्यावं लागेल, हा 2 इकडे आणि हा 2 पुन्हा इकडे बी घ्यावा लागेल, मागची घेतली. येत आहे लक्षात तुमच्या संख्या कशा ओढत नेल्या मी पलीकडं. इथं 3 होता, सगळीकडे 3 करून टाकला. इथं जागा शिल्लक होती म्हणून इकडचं 1 इथं टाकला. इथं 2 जागा शिल्लक होत्या, हा मागचा इथं टाकून दिला. इथं 1 जागा शिल्लक होती, हा टाकून दिला. याच्यामुळे मित्रांनो तुमचे सर्व अक्षरांची किमती सारख्या होणार आहे. 4 दुने 8, 8 दुने 16, याची 16 किंमत झाली. 4 त्रिक 12, 12 दुने 24, 3 दुने 6, 5 त्रिक 15. हे झालं मित्रांनो प्रमाण बघा. 16, 24, 6, 15. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला 16, 24, 6, 15. आता मित्रांनो तुम्हाला एडी विचारला, ए म्हणजे 16 आहे नंतर 15 आहे ना, एडी विचारला तर 16, 15 लिहून टाका, झालं एडीचं उत्तर. AC विचारला, ए आणि C 16, 6 आहे ना, याचा अतिक संक्षिप्त रूप करून टाका, 2 आणि भाग जातो, 2 8 16, 2 त्रिक 6, 6 16 ऐवजी 8 3 असं केलं तरी चालेल. सर्वात महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला हे प्रमाण एकत्रित प्रमाण काढता येणं सर्वात गरजेचं आहे मित्रांनो. इथंच खूप साऱ्या मित्रांची अडचण होऊन जाते. पुन्हा एकदा सराव व्हावा म्हणून अजून एक प्रश्न घेतो मित्रांनो, आणि यानंतर ह्या व्हिडिओत मी जेही प्रश्न घेतले त्या प्रत्येक प्रश्नावर एक प्रश्न तुम्हाला सरावासाठी देतो. तर चला अजून एकदा हा प्रश्न समजावून घेऊया ट्रिकने कसा सोडवायचा. पुन्हा एकदा मित्रांनो 3 प्रमाण तुमच्या समोर आहे बघा, 1 2 आणि 3. या 3 प्रमाणावरून तुम्हाला विचारलं MQचं प्रमाण काय असणार. MQचं प्रमाण विचारलं तरी चालेल मित्रांनो, कोणतंही प्रमाण विचारलं तरी चालेल. सरळ आपण काय करू, MNPQ, MNP आणि Q असं प्रमाण काढून घेऊ. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. असं प्रमाण एकत्रित प्रमाण काय काय सांगितलं मी, MNP आणि Q असं मांडा. याचे प्रमाण प्रत्येकाचं लिहून टाका. 2:5 आहे, नंतर 4:3 आहे, नंतर पुन्हा 2:5 आहे. लक्षात येण्यासाठी मित्रांनो अशा रेषा मांडून घेतल्या तर जास्त व्यवस्थित होईल, तुमच्याकडून चूक होणार नाही. इथं कोणत्या संख्या येतील, आता मागची संख्या ही 5 इथं टाकून द्या, इथं टाकून द्या, हा 3 इथं टाकून द्या, हा 2 इथं टाका, पुन्हा इथंही टाका, हा 4 इथं टाका. झालं का मित्रांनो, प्रत्येकाच्या खाली संख्या आल्या. 4 दुने 8, 8 दुने 16, 5 चोक 20, 20 दुने 40, 5 त्रिक 15, 15 दुने 30, 5 5 25, 25 त्रिक 75. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला 16, 40, 30, 75 असंही प्रमाण मिळालं.
MQ जर विचारलं तर MQ आहे 1675. आलं लक्षात मित्रांनो? अशा पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. तुम्हाला जर NQ विचारला, NQ बघा, N आहे 40 आणि 75, NQ आहे 40 75. आता हे उत्तर जर पर्यायात नसलं तर काय अडचण येऊ शकते? तर लक्षात घ्या मित्रांनो, याला अतिसंक्षिप्त रूप देता येतं. 5 ने भाग देता येतो. 5 48 आणि 15 5 75 म्हणजे 15 ने भाग जाईल. तर अशा पद्धतीने 8 15 हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं 3 प्रमाणं दिली तर तीनही प्रमाणांवरून एकत्रित प्रमाण कसं काढायचं हे समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला दिला मित्रांनो. यामध्ये मी जे समजावून दिलं ते तुमच्या जर व्यवस्थित लक्षात आलं असेल तर पुन्हा एकदा सराव करा. सरावासाठी मी तुम्हाला उदाहरण देतो. तर चला मित्रांनो, सरावासाठी ही 4 उदाहरणं तुम्हाला दिली. ही 4ही प्रकारची उदाहरणं ह्या व्हिडिओत मी तुम्हाला कशी सोडवायची समजावून दिले. ए ला बीचे की बीचं जे प्रमाण आहे ते 5 7 आहे. जर ए 25 असेल तर बी किती? 4 1/2 x, तर x ची किंमत किती? 3 संख्या प्रमाणात असल्यावर काय करायचं सांगितलं मी तुम्हाला? मधल्या संख्येचा वर्ग करा, शेवटच्या संख्यांचा गुणाकार करा. इथं तुम्हाला माहिती आहे एचं इथं 5 होता 25 झाला म्हणजे 5 पट वाढला, तर बी सुद्धा 5 पट वाढेल. तिसरं जे आहे मित्रांनो 2 प्रमाणे दिली बघा. एचं BC दिलं आणि बीचं CC दिलं. तर हे दोनही प्रमाण एकत्रित करून एचं बीला बीचं CC असं ABCचं प्रमाण एकत्रित विचारलं. इथं 3 प्रमाणे दिली, 1 2 आणि 3. या तीनही प्रमाणावरून एकत्रित ABCDचं प्रमाण विचारलं मित्रांनो. ही सर्व उदाहरणं कशी सोडवायची व्यवस्थित समजावून दिलं मित्रांनो. ही जी 2 उदाहरणं होती त्यातले त्यात हे जे उदाहरण आहे 3 वेगळे प्रमाण दिल्यानंतर त्याचं एकत्रित प्रमाण कसं काढायचं किंवा एचं DC कसं काढायचं, असं 2 वेगळ्या अक्षरांचं प्रमाण कसं काढायचं, 2 वेगळ्या संख्यांचं एकत्रित प्रमाण कसं काढायचं हे समजावून देण्यासाठी हा व्हिडिओ दिला. त्यामध्ये हे महत्त्वाचं उदाहरण मला तुम्हाला समजावून द्यायचं होतं. तर हे उदाहरण सुद्धा व्यवस्थित समजावून दिलं. ट्रिक सुद्धा सांगितली मित्रांनो, बेसिक सुद्धा सांगितली की त्या अक्षराच्या किमती समान कराव्या लागतात, बरोबर की नाही? तर बेसिक सुद्धा समजावून सांगितलं आणि ट्रिक सुद्धा समजावून सांगितली. ट्रिकचा उपयोग करून तुम्ही ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं सोडवा मित्रांनो. काही अडचण आली मित्रांनो किंवा गणितासंबंधी तुमची काही शंका असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचा प्रतिसाद सुद्धा मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या खाली लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, कारण तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपला व्हिडिओ शेअर केल्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट मिळतो. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.